मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सुनावणी संपली तर मराठा समाजाच्या एसटीबीसी आरक्षणावर कुठलीही स्थगिती नाही। मराठा विद्यार्थ्यांना एसटीबीसी ऍडमिशनचा मार्ग मोकळा, तर पुढची सुनावणी आता 18 आणि 19 जुलै रोजी होणार। केरळ उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना बजावली नोटीस। वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या संदर्भात पाठवली नोटीस। यंदा वाढदिवसाच्या दिवशी भेट होणं शक्य नाही। माझ्या वाढदिवसाला शिवतीर्थ निवासस्थानी येऊ नका। 14 जूनला सहकुटुंब मुंबईच्या बाहेर असेल। राज ठाकरे यांचं मनसैनिकांना पत्र। मुंबईमध्ये जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर बॅनरबाजी। जयंत पाटील प्रदेश अध्यक्षपद सोडणार का, या संदर्भात चर्चा। मंत्रालयाच्या बाहेर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचं आंदोलन। बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रहारचं आंदोलन। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, तर पोलिसांकडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड। अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन। आंदोलनाची प्रशासनाने घेतली गंभीर दखल, तर बच्चू कडूंच्या तपासणीसाठी वैद्यकीय समिती गठीत। जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केली वैद्यकीय समिती। 3 सदस्यीय समिती घेणार बच्चू कडूंच्या प्रकृतीची काळजी। महादेव जानकरांनी घेतली बच्चू कडूंची भेट। सरकारने बच्चू कडूंच्या मागण्या मान्य कराव्यात, महादेव जानकरांची सरकारकडे मागणी। बच्चू कडूंना काही झाल्यास सरकार जबाबदार राहील, जानकरांचं वक्तव्य। बच्चू कडूंच्या पत्नी आणि मुलांकडून त्यांची विचारपूस। 4 दिवसांपासून कुटुंबीय बच्चू कडूंच्या भेटीला। शेतकरी नेते रविकांत तुपकर आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर आंदोलन करणार। आमदार खासदारांचा 5 वर्षांचा पगार बंद करा, तिजोरीवरील ताण कमी करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मागणी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रकाश महाजनांच्या भेटीला। राणे विरुद्ध महाजन वादानंतर दानवे महाजनांच्या भेटीला, तर मारण्याच्या धमक्यावरून महाजन आक्रमक। मनसेला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ। प्रकाश महाजन मेंटल माणूस आहे, त्याच्याशी माझी तुलना करता का, त्याची आणि माझी बरोबरी करू नका। प्रकाश महाजनांच्या प्रश्नावर नारायण राणे भडकले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ नारायण राणे यांनी देखील आपल्या मुलाचे कान टोचले। मुख्यमंत्री हा कोणाचा बाप नसतो, नितेश राणे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं, नारायण राणेंचं वक्तव्य। रेल्वे दुर्घटनेवरून सामनातून सरकारला खडेबोल। मुंब्रा दुर्घटनेतील बळी हे पाप रेल्वेचंच। 4 प्रवाशांचे जीव गेल्यावर रेल्वेला जाग आली, सामनातून टीकास्त्र। करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेमध्ये। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश महत्त्वाचा। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला 3 महत्त्वाचे नेते गैरहजर। छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि दत्तात्रय भरणे गैरहजर। अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण। राजकोट येथे शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली होती मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठकीमध्ये मान्यता, तर मालवण राजकोट येथे भव्य दिव्य अशी शिवसृष्टी साकारली जाणार। अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे। खासदार बळवंत वानखडेंनी केली पाहणी। शहर कचरामुक्त कधी होणार, वानखडेंचा पालिकेला सवाल। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांना भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास विरोध। आमदार सीमा हिरेंसह पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांची घेतली भेट। बडगुजर यांनी पक्षामध्ये येऊ नये म्हणून घेतली भेट। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली संजय शिरसाट भेट। शिरसाटांच्या मुंबईतील घरी बावनकुळे यांनी घेतली शिरसाटांची भेट। पाणी चोरीचा आरोप करत असाल तर पुरावे द्या, आमच्याकडे देखील आरोप करायला भरपूर आहेत। खासदार नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांना इशारा। मुंबई महानगरपालिकेसाठी प्रभाग जाहीर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून तयारी सुरू, तर मातोश्रीवर रणनीती आखली जाणार। तर उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्यांचं वाटप। 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवल्या। शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये मुस्लिम कर्मचारी असल्याचा दावा। भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंचा दावा। 14 तारखेला सकल हिंदू समाज काढणार मोर्चा। परभणीच्या पाथरी शहराचा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करा, अन्यथा उपोषण करण्याचा माजी आमदार बाबाजानी दुर्राणींचा इशारा।
वैष्णवी अगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला 14 जून पर्यंत पोलीस कोठडी. निलेशवर कसपटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये शेगावची श्री संत गजानन महाराजांची पालखी दाखल. भव्य रांगोळीमध्ये साकारले विठ्ठल आणि वारकरी. रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. बार्शी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा मुद्दा तापला. शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक. पीक विमा कंपनी कार्यालयाची शेतकऱ्यांनी केली तोडफोड. पुण्यातील मावळमध्ये भाताची पेरणी करण्यास सुरुवात. इंद्रायणी भाताच्या उत्पादनामध्ये वाढ होईल, शेतकऱ्यांचा अंदाज. अटकेत असलेल्या पालिका उपायुक्त वैभव साबळेच्या अडचणीमध्ये वाढ. शासकीय नोकरी मिळवण्यासाठी साबळे यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचाही आरोप. साताऱ्यामध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव. साताऱ्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आता 10 वर. कोल्हापूरमध्ये जुबा नाना जाधव पार्क परिसरात 10 घरांचा आरोग्य विभागाकडून सर्वे. परिसरामध्ये एका व्यक्तीचा डेंग्यूनं मृत्यू झाल्यानं खबरदारीच्या दृष्टीनं उपाययोजना. परभणीमध्ये कौसडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पूर्णवेळ डॉक्टर नसल्यानं पशूंचे हाल. पूर्णवेळ डॉक्टर नियुक्त करण्याची नागरिकांची मागणी. परभणीमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद. गुरुवारपासून 2 दिवस शहरामध्ये पाणीपुरवठा नाही. पाण्याचा काटकसरीनं वापर करा, पालिकेचं आवाहन. कोल्हापूरमध्ये काळंबावाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती. राधानगरी तालुक्यामध्ये सोळांपूर इथं पाईप लीक झाल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया. बुलढाण्यातील डोणगाव ग्रामस्थांवरील पाणीपट्टी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी युवा नेते शैलेश सावजी यांनी बैठा सत्याग्रह आंदोलनाची केली घोषणा. ग्रामस्थांना खराब पाणीपुरवठा, मात्र पालिकेकडून नियमित पाणीपट्टी कर वसूल. अमरावतीमध्ये महिलांचं तहसीलदार कार्यालयाच्या समोर आंदोलन. चांदूर बाजार तहसील कार्यालयाचा घेतला ताबा. जिल्हाभरात ठिकठिकाणी प्रहारचं आंदोलन. सिल्लोड तालुक्यामध्ये अंभई गावात पाण्याच्या मागणीसाठी महिलांचा हंडा मोर्चा. तर 1 महिन्यापासून तीव्र पाण्याची टंचाई, त्यामुळे महिलांचा हंडा मोर्चा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा तालुक्यामध्ये वायरमॅनच्या नियुक्तीसाठी विविध समित्यांची मागणी. तर मागणी मान्य न केल्यास टॉवरवर चढत आंदोलनाचा इशारा. गावकऱ्यांची मागणी प्रशासनाकडून मंजूर. यवतमाळ शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य. परिसरामध्ये दुर्गंधी. पावसाळ्यापूर्वी कचरा उचला, अन्यथा आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. जुईनगरचं खेळाचं मैदान नवी मुंबई पालिकेकडून रद्द. मैदान रद्द केल्यानं शिरवणे आणि जुईनगर ग्रामस्थ आक्रमक. स्थानिकांनी पालिका मुख्यालयावर काढला मोर्चा. मुंबईमध्ये जैसे थे प्रभाग रचना. मुंबई महापालिकेमध्ये 227 एक सदस्यीय प्रभाग रचना. चंद्रपुरातील अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचं 3 महिन्यांपासून मानधन रखडलं. 26 कर्मचारी आणि 13 वाहन चालक अग्निशमन दलामध्ये कार्यरत. कर्मचारी आर्थिक संकटामध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रथमच प्रभागनिहाय महानगरपालिका निवडणुका होणार. पालिकेमध्ये 115 वॉर्ड. 28 प्रभागांमध्ये 4 वॉर्ड. शेवटचा प्रभाग 3 वॉर्डचा असेल. सोलापूरमध्ये निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू. पालिकेकडे एकूण 1218 ईव्हीएम आणि 2284 बॅलेट युनिट सुस्थितीमध्ये. तर जिल्ह्यामध्ये मतदान केंद्र वाढवून आता 811 होण्याचा अंदाज. धुळ्यामध्ये पालिकेच्या वाढीव हद्दीतील क्षेत्राच्या प्रारूप विकास योजनेबाबत 15 जूनपर्यंत सूचना आणि हरकती पाठवण्याच्या सूचना. महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी स्वरूपामध्ये हरकती पाठवता येणार. जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल सादर. 34 कोटी 97 लाख रुपयांच्या रकमेचा घोटाळा. चौकशी समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातला अहवाल सुपूर्द. मुंबईसह राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा. पीओपी मूर्ती विसर्जनासाठी आणणार नवं धोरण. खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. पैठण ते पंढरपूर पालखी मार्गाचं काम अद्याप रखडलेलं. मार्गाचं काम न झाल्यानं यंदा देखील पंढरीची वाट वारकऱ्यांसाठी बिकटच. पालखी मार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची वारकऱ्यांची मागणी. जालन्यामध्ये शेगाव ते पंढरपूर महामार्गाला भेगा. महामार्गातील भेगा दुरुस्त करण्यात याव्यात, नागरिकांची मागणी. संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरसाठी रवाना. बुलढाणा येथे पालखीचं स्वागत. परिसर भक्तिमय. 11वी ऑनलाईन प्रवेशाची आज अंतिम गुणवत्ता यादी. शिक्षण विभागाच्या वतीनं यादी जाहीर केली जाणार. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारी मात्र अद्यापही सुरू.
हिंगोलीमध्ये आदिवासी समाज बांधवांच्या शालेय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली। विद्यार्थ्यांना रखडलेली शिष्यवृत्तीसाठी आंदोलन करण्याचा इशारा। सिडकोकडून 22,000 घरांसाठी लॉटरी। सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार। वाशी, खारघर आणि द्रोणागिरीमध्ये मिळणार घरं। नंदुरबारमध्ये शहादा शहरामध्ये भंगार विक्रेत्यानं 10 लाख सोन्याचे दागिने मालकाला केले परत। परिसरामध्ये अमीन शेखचं सगळीकडे कौतुक। मुंबई शहरातील नाले सफाई 99% पूर्ण। मिठी नदीतील सफाई धीम्या गतीनं सुरू। डेडलाईन संपल्यानंतरही मुंबईत नाले सफाई सुरू। हिंगोलीमध्ये कळमनुरी आखाडा बाळापूर महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक। प्रवाशांचा जीव धोक्यात घालत प्रवास। महामार्ग पोलिसांचं मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष। बीडमध्ये मोफत वाळू योजना। नावापुरती नागरिकांना वाळूसाठी मोजावे लागतात 30 ते 35,000 रुपये। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करण्याचे आदेश। प्रत्येक प्रभागातून शक्यतो 4 किमान तर कमाल 5 सदस्य निवडले जाणार। संभाजी ब्रिगेडला पोलिसांची नोटीस। रायगडवरील वाघ्या श्वानाच्या समाधीवरून नोटीस। 31 डिसेंबरपर्यंत समाधी हटवण्याच्या मागणीला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा। पालघरमध्ये तारापूर एमआयडीसीतील कारखान्यातून रसायनयुक्त सांडपाण्याची नैसर्गिक नाल्यामध्ये छुप्या मार्गाने विल्हेवाट। एमआयडीसी प्रशासनाच्या वतीनं नाल्यावरील बंदिस्त बांधकाम तोडताना प्रकार समोर। बीड शहरातील बायपास सर्व्हिस रोड येथील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण निर्मूलन कारवाईमध्ये 92 बांधकामं निष्कासित तर एकूण 67,000 रुपयांचा दंडही करण्यात आलाय वसूल। चंद्रपूरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस। आतापर्यंत 122 अर्ज दाखल। 12 जूनला नामांकन अर्जाची छाननी होणार। 13 ते 27 जूनपर्यंत नामांकन मागं घेता येणार। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार सडिंग बँक खात्याशी संलग्न करा। कृषी विभागाचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरातील अजिंठा लेणीतील आग्या मोहळाचं यशस्वी स्थलांतर। यावेळेस मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 2 कर्मचारी जखमी। छत्रपती संभाजीनगर एमआयडीसीतील 40 एकरावरील प्लॉटच्या जागेची विक्री होणार। स्थानिकांसह उद्योजकांच्या मागणीवरून निर्णय। टप्प्याटप्प्यानं जागेची विक्री केली जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर निकृष्ट बांधकामाच्या गेल्या 1.5 वर्षात 3 घटना समोर। निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी। मूलभूत पोलीस प्रशिक्षण पूर्ण करून 112 नवीन पोलीस शिपाई रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामध्ये दाखल। पोलीस मुख्यालयामध्ये सर्वांचं करण्यात आलं स्वागत। रत्नागिरीमधील मच्छीमारांसाठी अपघात गट विम्यासाठी 13 जून पासून नोंदणी सुरू। नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन नोंदणी आता करता येणार। कोल्हापूरमध्ये उघड्यावर पडलेले 257 टायर जप्त। डेंग्यू प्रतिबंध उपाय योजनेच्या अंतर्गत पालिकेची आता कारवाई। नागपूरमध्ये महावितरणाकडून शहरामध्ये विविध भागामध्ये 5 तास लोड शेडिंग। पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दुरुस्तीची कामं आता केली जाणार। एपीएमसी बाजारामध्ये टोमॅटोच्या दरामध्ये 10% वाढ। पावसामुळे टोमॅटो खराब झाल्यानं आवक कमी झाल्यानं टोमॅटोचे दर वाढले। एपीएमसी बाजारामध्ये टोमॅटोचे दर 40 ते 50 रुपये प्रति किलो पर्यंत। राज्यामध्ये दारू महागणार। सुमारे 50% दरवाढ। दारूवरील उत्पादन शुल्क वाढवून महसूल वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय। नांदेडमध्ये वादळी वाऱ्याने जोरदार पावसामुळे केळी पिकांचं नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांचं रस्त्यावर ठिय्या आंदोलन। राज्यात 196 एसटी स्थानकांवर चार्जिंग सुविधा। चार्जिंग सुविधेसाठी 236 कोटी 71 लाख रुपयांचा निधी तर 78 स्थानकांवर काम पूर्ण। 118 स्थानकांवरील काम सध्या प्रगतीपथावर। गुजरातमध्ये एक धक्कादायक प्रकार। अहमदाबादमध्ये एका गुन्हेगाराने एका इमारतीच्या 5व्या मजल्यावरील एका कड्यावर चढून उडी मारण्याची पोलिसांना दिली धमकी। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांनी या तरुणाला घेतलं ताब्यात। धुळ्यातील बाळापूर फागणी गावात चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्री 7 ठिकाणी चोरट्यांनी केली चोरी। चोरट्यांचा आता पोलिसांनाच आव्हान। पेट्रोलियम पाईपला छिद्र पाडून इंधनाची चोरी तर नाशिकच्या मनमाड परिसरातील घटना। पोलिसांनी 5 जणांना घेतलं ताब्यात। पाईपला छिद्र पाडून इंधन व्यवसाय करण्याचा होता प्रयत्न। चरस, गांजा, एमडी यासारख्या नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कल्याण डीसीपी स्क्वॉडची धडक कारवाई। 2 गांजा तस्करांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या।
सांगलीमध्ये उच्च शिक्षित गरोदर महिलेची आत्महत्या, सासरच्या त्रासाला कंटाळत महिलेनं केली आत्महत्या। सासरच्यांकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तगादा, आई वडिलांचा आरोप। ऋतुजा राजगे असं मृत महिलेचं नाव। बोईसर तारापूर एमआयडीसीतील एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांचा छापा टाकत लाखो रुपयांचं ड्रग्ज जप्त करून 3 जणांना पोलिसांनी केली अटक। संगमनेरमध्ये 25 वर्षीय विवाहित महिलेची हत्या, संगमनेरच्या कर्जुले पठार येथील घटना। आरोपी घारगाव पोलिसांच्या ताब्यात। रुपाली ज्ञानदेव वाघ असं हत्या झालेल्या महिलेचं नाव। अंगणात खेळत असताना पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये पडून 1 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू। वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच चिमुकल्यावर काळाचा घाला। जालन्याच्या सिरसरवाडीमधील धक्कादायक घटना। कोयत्याने वार करत मित्रानं केली निर्घृण हत्या। भाईंदर पश्चिम येथील खळबळजनक घटना। आरोपी संजय शर्मा सध्या फरार। अनीस नबी या तरुणाची करण्यात आली हत्या। यवतमाळ शहरामध्ये एका युवकावर चाकू हल्ला। हल्ल्यात युवक जखमी। 2 जणांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल। पैठणमध्ये सामाजिक कार्यकर्ते आतिश गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपींना अटक। कार्यकर्त्यावर हल्ला करणारे 4घे गजाआड। अहिल्यानगरमध्ये मेंढपाळांच्या वस्तीवर दरोडा। नगर तालुक्यातील विळद गावातील शिवारातील घटना। लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास। मारहाणीमध्ये 4 जण गंभीर जखमी। गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 तासांमध्ये 440 रिक्षा चालकांची चौकशी। बेशिस्त रिक्षा चालकांवर एकूण 6 लाख रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिन्याला 3% परताव्याचा आमिष दाखवत फसवणूक। 21 लाखांचा गंडा घालून आरोपी फरार। तरुणावर एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। कणकवली बाजारपेठेमध्ये चोरट्यांचा थैमान। ग्राहकांच्या पर्समधील पैसे लंपास केल्याची घटना। चोरट्यांचा शोध सुरू। सातारामध्ये डॉक्टरांच्या यायच्या मदतीने असलेली व्हिडिओ। कराडमधील नामांकित डॉक्टरसोबतचा प्रकार तर डॉक्टरसह पंजाबमधील एका युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल। असलेले व्हिडिओ पंजाबमध्ये बनवल्याचं उघड। साताऱ्याच्या फलटण तालुक्यामध्ये पुरुषाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल तर पोलिसांकडून संबंधित घटनेचा अधिकचा तपास सुरू। बीड तालुक्यामध्ये वरवटी येथे शिवानंद बालकाश्रमात रुग्णवाहिकेची तोडफोड तर 33 झाडांची देखील नासधूस। लाखो रुपयांचं नुकसान। संशयित आरोपीवर गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये सराईत चोरट्यांचा धुमाकूळ। चोरटे पोलिसांच्या ताब्यात। आरोपींकडून 4,53,000चा मुद्देमाल जप्त। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी मुख्य 5 आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। आरोपी सुरेश मुळे यांची 4 चाकी जप्त। कोल्हापूरच्या शिरोळ खून प्रकरणातील 7 जणांना अटक। आरोपींना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी। अमरावतीमध्ये चोरीचं सत्र सुरूच। घरातून 1.5 लाखांची रोकड आणि दागिने चोरट्यांनी केले लंपास। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। परभणीमध्ये दुचाकी चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात। आरोपींकडून 10 दुचाकी जप्त। जालन्यामध्ये 2 गोवंशीय जनावरांची सुटका। जालन्यामध्ये नेत असताना पोलिसांची कारवाई। 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। हिंगोलीमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई। हातभट्टी दारू विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई करणार। पोलीस अधीक्षकांचा इशारा। सोलापूरमध्ये अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांवर कारवाई। आरोपींकडून 31,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कारवाईत 4 संशयित आरोपी देखील पोलिसांच्या ताब्यात। ऑपरेशन प्रहारच्या अंतर्गत अकोल्यामध्ये 36 किलो गांजा जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 7 लाख रुपये किमतीचा 36 किलो गांजा पोलिसांनी केला जप्त। यवतमाळमध्ये दागिने चोरणारी महिलांची टोळी जेरबंद। आरोपींकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।